वेट लॉस करायचा असेल, हेल्दी हेअर हवे असतील किंवा आपली पचन संस्था निरोगी राहण्यासाठी, पोटाच्या उत्तम आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी असा आणि खास करून पावसाळ्यात केला जाणारा हा कढीपत्त्याचा कषाय तुम्ही याआधी कधी करून पाहिलाय का? नसेल केलं ना तर आता जरूर करून बघा. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सगळ्यात आधी आपल्या मील्स बाय सुकेशिनी या चॅनलला सबस्क्राईब करा. तर हा कढीपत्त्याचा कषाय करण्यासाठी अगदी छोटासा दालचिनीचा तुकडा घेतलाय आणि 3 काळी मिरीची दाणे घेतलेत. हे फक्त थोडंसं चेचून घेणार आहे मी. एकदम पावडर करायची नाहीये, फक्त चेचून घ्यायचंय. बघू शकता असे थोडेफार लहान मोठे तुकडे मी केलेले आहेत. आता कषाय करायला घेऊया. इथं मी एका भांड्यात 1 वाटी कढीपत्ता घेतलाय, चांगला स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आणि आपण जितका कढीपत्ता घेतो ना त्याच्या 5 पट पाणी घ्यायचं. म्हणजे 1 वाटी कढीपत्त्यासाठी इथं मी 5 वाटी पाणी घेते आहे. पाणी आधीच मी भांड्यात मोजून ठेवलं होतं, तर 5 वाटी पाणी ऍड केलेलं आहे. जे आपण काळी मिरी आणि दालचिनी कुटून घेतली होती ती यामध्ये घालायची. त्यानंतर अर्धा चमचा जिरे यामध्ये घालूया आणि अगदी पाव ते अर्धा चमचा हळद यामध्ये घालायचे. रंग यामुळे छान येतो आणि चवीला सुद्धा छान लागतो. चिमूटभर मीठ यामध्ये घालूया. त्यानंतर 2 चमचे गुळाची पावडर यामध्ये घातले आणि एकच हिरवी मिरची घेतली बघा, साईजने पण लहान आहे. हिरवी मिरची चिरून वगैरे घ्यायची काही गरज नाहीये, तिचं फक्त देठ काढायचं आणि या कषायमध्ये घालायचं. आता हे फक्त एकदा ढवळून घेऊया, एकदा चांगलं मिक्स करून घेऊयात म्हणजे आपली हळद गुळ वगैरे पाण्यात मिक्स होईल. आता आपण इथे 5 वाट्या पाणी घेतलं होतं, तर ते 2 ते 2.5 वाट्या पाणी होईपर्यंत हे चांगलं उकळवून घ्यायचं आहे. म्हणजे कढीपत्त्याचा सगळा अर्क या पाण्यामध्ये उतरेल. दोन ते 3 मिनिटं झालेली आहेत बघा. पाणी आता चांगलं उकळतंय आणि याचा रंग जर बघितला तर आता थोडासा लाईट आहे. जसं जसं हे उकळेल ना तसं या कढीपत्त्याचा सगळा अर्क या पाण्यात उतरेल आणि थोडंसं यापेक्षा रंग याचा डार्क होतो. मी गॅस एकदम मोठा ठेवलेला आहे आणि कढीपत्ता बघा एकदम असा हलका फुलका झालाय. त्यातला बऱ्यापैकी अर्क या पाण्यामध्ये उतरलाय आणि आधीपेक्षा थोडंसं पाणी आटलेलं आहे. आणखी एक 2 ते 3 मिनिटं आपण हे उकळवून घेऊ. बऱ्यापैकी पाणी बघा आटलेलं आहे. आता आधीपेक्षा 2 ते 2.5 कप हे पाणी झालं असावं. तर पाणी आटलं की गॅस बंद करायचा आणि लगेचच आपण हे गाळून घेऊया. आता इथं मी 2 कप घेतलेत, त्यामध्ये थोडासा लिंबू पिळून घ्यायचा आहे दोन्हींमध्ये. आता 2 कप मध्ये ना मी अर्धाच लिंबूची फोड घेतलेली आहे. अर्धा लिंबू दोन्ही कप मध्ये थोडा थोडासा पिळून घ्यायचा आहे. आता यामध्ये आपण जो कषाय गाळून घेतला तो घालायचा आहे. तुम्ही डिरेक्टली असं कप मध्ये सुद्धा गाळून घेऊ शकता. तर आपला एकदम पौष्टिक आणि हेल्दी फक्त 10 मिनिटात तयार होणारा कढीपत्त्याचा कषाय तयार आहे. तुम्हाला जर पावसाळ्यात काहीतरी गरमागरम प्यायची इच्छा होत असेल ना तर हा कषाय जरूर करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. हा कढीपत्त्याचा कषाय कसा होतो हा कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. रेसिपीज आवडत असतील तर आपल्या मील्स बाय सुकेशिनी या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओजना लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपी सोबत. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.